तुम्हाला माहित आहे का, इंग्रजी बोलणं ग्रामरपेक्षा व्होकॅब्युलरीवर जास्त डिपेंड असतं. इंग्रजी बोलताना सुमारे 70% व्होकॅब आणि फक्त 30% ग्रामर महत्वाचं असतं. आता एक्झाम्पल पहा, येस्टरडे आय गो मार्केट. आता इथे ग्रामर चुकीचे आहे, पण अर्थ स्पष्ट आहे. काय म्हणायचं आहे ते स्पष्ट आहे, कारण व्होकॅब्युलरी बरोबर आहे. ग्रामर वीक असेल तरी तुम्ही इंग्रजी बोलू शकता, पण व्होकॅब्युलरी वीक असेल तर ग्रामर येत असून सुद्धा इंग्रजी बोलू शकणार नाही. आणि म्हणूनच मी ही A to Z व्होकॅब्युलरी सिरीज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण शिकूया ई या लेटरने सुरू होणारे ॲडव्हान्स्ड इंग्रजी वर्ड्स. पहिला वर्ड आहे इंथुझियाझम, म्हणजे उत्साह, जोश, उमेद. एक्साइटमेंट, इगरनेस, पॅशन, झील. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात मोठ्या जोशात सहभाग घेतला. द स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन द प्रोग्राम विथ ग्रेट इंथुझियाझम. एमिनंट, म्हणजे प्रख्यात, नामवंत, प्रसिद्ध. रिओन्ड, डिस्टिंग्विश्ड, प्रॉमिनंट, नोटेबल. देशातील नामवंत व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. एमिनंट पर्सनॅलिटीज अटेंडेड द प्रोग्राम. एक्स्ट्रीमिझम, म्हणजे अतिरेकी विचारसरणी, टोकाचा विचार किंवा अतिरेकी प्रवृत्ती. रॅडिकलिझम, फॅनेटिसिझम, मिलिटन्सी. अतिरेकी विचारसरणी समाजाला धोकादायक ठरते. एक्स्ट्रीमिझम इज डेंजरस फॉर सोसायटी. एक्झॅसरबेट, म्हणजे परिस्थिती अधिक वाईट करणे, तीव्र करणे किंवा आहे त्यापेक्षा अजून बिघडवणे. वर्सन, ॲग्रिवेट, इंटेन्सिफाय, इन्फ्लेम. उशिरा उपचार केल्यामुळे आजार अधिक बिघडला. डिलेड ट्रीटमेंट एक्झॅजरबेटेड द इलनेस. इननोबल, म्हणजे गौरव वाढवणे, सन्मानित करणे, उंच दर्जा देणे. ऑनर, डिग्निफाय, एलिव्हेट, एक्झॉल्ट. चांगली कृत्य माणसाच्या जीवनात गौरव देतात. गुड डीड्स इनोबल अ पर्सन्स लाईफ. एक्झिक्युझिट, म्हणजे अत्यंत सुंदर, नाजूक किंवा उत्कृष्ट. डेलिकेट, ब्युटिफुल, एलिगंट, रिफाइंड. त्या चित्रातील नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. द आर्टवर्क हॅज एक्झिक्युझिट डिटेलिंग. इहोप, म्हणजे आठवण जागवणे किंवा भावना निर्माण करणे. अराउज, इलिसिट, कॉलफ्रोथ. त्याच्या भाषणाने लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. His speech evoked a feeling of patriotism among the people. Erstwhile, म्हणजे माजी, पूर्वीचा किंवा आधीचा. फॉर्मर, प्रिव्हियस. पूर्वीच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. द erstwhile गव्हर्नमेंट हॅड टेकन दिस डिसिजन. तो कंपनीचा माजी व्यवस्थापक होता. ही वॉज द erstwhile मॅनेजर ऑफ द कंपनी. एक्स्टॅटिक, म्हणजे अत्यानंदित किंवा अत्यंत आनंदी. ओव्हरजॉयड, थ्रिल्ड, डिलायटेड. निकाल ऐकून ती अत्यानंदित झाली. शी वॉज एक्स्टॅटिक ऑन हिअरिंग द रिझल्ट. इविक्शन, म्हणजे हकालपट्टी किंवा जबरदस्तीने घर किंवा जागा रिकामे करून घेणे. एक्सपल्शन, रिमूव्हल, ऑस्टिंग किंवा डिस्पोजेशन. थकीत भाड्यामुळे भाडेकरूला घरातून हकालपट्टी करण्यात आली. द टेनंट फेस्ड इव्हेक्शन ड्यू टू अनपेड रेंट. इथॉस, म्हणजे मूल्य प्रणाली किंवा नैतिक दृष्टिकोन. व्हॅल्यूज, बिलीफ्स, मोरल कॅरेक्टर, गायडिंग प्रिन्सिपल्स. संस्थेचा मूल्याधिष्ठ दृष्टिकोन कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत दिसतो. द ऑर्गनायझेशन्स इथोस इज रिफ्लेक्टेड इन द बिहेवियर ऑफ इट्स एम्प्लॉईज. एनरिच, म्हणजे समृद्ध करणे किंवा अधिक मूल्यवान बनवणे, सुधारणा करणे. एनहान्स, इम्प्रूव्ह, ऑगमेंट. वाचन आपल्या ज्ञानाला समृद्ध करते. रीडिंग एनरिचेस अवर नॉलेज. एम्पथी, म्हणजे सहानुभूती, दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता. कंपॅशन, अंडरस्टँडिंग, सेन्सिटिव्हिटी, सिम्पॅथी. डॉक्टरांनी रुग्णाशी सहानुभूतीने वागणे गरजेचे आहे. डॉक्टर शुड ट्रीट पेशंट्स विथ इम्पॅथी. एक्झिलरेटिंग, म्हणजे उत्साहवर्धक, आनंददायी, थरारक. थ्रिलिंग, एक्साइटिंग, इनविगोरेटिंग, अपलिफ्टिंग. डोंगरावरील ट्रेकिंगचा अनुभव उत्साहवर्धक होता. द ट्रेकिंग एक्सपिरियन्स इन द माउंटन्स वॉज एक्झिलरेटिंग. इरॅडिकेट, म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे, मुळासकट संपवणे किंवा उच्चाटन करणे. इलिमिनेट, वाईप आउट, अबॉलिश, एक्स्टिमिनेट. पोलिओचा आजार पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी लसीकरण मोहिमा राबवल्या गेल्या. वॅक्सिनेशन ड्राईव्हज वेअर कंडक्टेड टू इरॅडिकेट पोलिओ कम्प्लिटली. इलोक्वेंट, म्हणजे प्रभावी वक्तृत्व असलेला किंवा ओघवते बोलणारा, म्हणजे ओघवते म्हणजे फ्लुएंटली बोलणारा. आर्टिक्युलेट, एक्सप्रेसिव्ह, पर्स्युएसिव्ह, फ्लुएंट. रमेश एक प्रभावी वक्ता आहे.
रमेश इज अन एलोक्वेंट स्पीकर. एम्बार्क म्हणजे सुरुवात करणे, प्रवास किंवा नवीन उपक्रमाला सुरुवात करणे, किंवा जहाजात किंवा विमानात चढणे. बिगिन, स्टार्ट, कमेन्स किंवा बोर्ड. त्यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात केली. दे एम्बार्क्ड ऑन ए न्यू बिझनेस व्हेंचर. प्रवासी विमानात चढले. द पॅसेंजर्स एम्बार्क्ड ऑन द एअरक्राफ्ट. एक्झॉर्ट म्हणजे जोर देऊन सांगणे, प्रेरणा देणे किंवा आग्रह करून सांगणे. अर्ज, एनकरेज, परस्युएड, एम्प्लोअर. नेत्याने युवकांना देश सेवेसाठी प्रेरणा दिली. द लीडर एक्झॉर्टेड द यूथ टू सर्व द नेशन. इल्यूड म्हणजे टाळणे, हाताबाहेर जाणे किंवा पकडीत न येणे. एवेड, एस्केप, अवॉइड, डॉज. चोर पोलिसांच्या पकडीतून निसटला. द थीप इल्युडेड द पोलीस. या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला हाताबाहेर आहे, म्हणजे मला अजूनही भेटत नाही. द आन्सर टू दिस क्वेश्चन स्टील इल्युड्स मी. एक्स्टम्पर म्हणजे तात्काळ सुचलेला किंवा तयारीशिवाय केलेलं भाषण किंवा उत्तर. त्यांनी कोणतीही तयारी न करता तात्काळ भाषण केले. ही गेव अन एक्स्टम्पर स्पीच विदाउट एनी प्रिपरेशन. इल्युझिव्ह म्हणजे पकडता न येणारा, समजायला कठीण किंवा हाती न लागणारा. हार्ड टू फाइंड, डिफिकल्ट टू ग्रास्प, स्लिपरी. तो गुन्हेगार अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. द क्रिमिनल हॅज रिमेन्ड इल्युझिव्ह फॉर द पोलीस फॉर मेनी डेज. एक्स्ट्रापोलेट म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे अंदाज बांधणे, निष्कर्ष लावणे. इन्फेर, प्रिडिक्ट, प्रोजेक्ट, डिड्यूस. उपलब्ध आकडेवारीवरून भविष्यातील परिणामांचा अंदाज बांधता येतो. फ्युचर आउटकम्स कॅन बी एक्स्ट्रापोलेटेड फ्रॉम दी अवेलेबल डेटा. एंडेवर म्हणजे प्रयत्न, उपक्रम, ध्येयासाठी केलेला प्रयत्न. ट्राय, स्ट्राइव्ह, अटेम्प्ट, इफर्ट. यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. कंटिन्युअस एंडेवर इज नेसेसरी टू अचीव्ह सक्सेस. इपिलॉग म्हणजे उपसंहार, शेवटचा भाग म्हणजे नाटक, कथा किंवा कादंबरीचा शेवटचा भाग. कन्क्लुजन, क्लोजिंग सेक्शन किंवा आफ्टरवर्ड. कादंबरीच्या उपसंहारात लेखकाने कथेचा शेवट स्पष्ट केला. इन द इपिलॉग ऑफ द नोवेल द ऑथर क्लॅरिफाईड द एंडिंग ऑफ द स्टोरी. इनिग्मा म्हणजे गूढ, कोडे, रहस्यपूर्ण गोष्ट किंवा व्यक्ती. मिस्ट्री, पझल, रिडल. हा प्राचीन शिलालेख आजही संशोधकांसाठी कोडे ठरला आहे. दिस एन्शियंट इन्स्क्रिप्शन इज स्टील अन इनिग्मा फॉर द रिसर्चर्स. एम्बॉडिमेंट म्हणजे मूर्त स्वरूप, प्रत्यक्ष उदाहरण किंवा साकार रूप. पर्सोनिफिकेशन, इन्कार्नेशन किंवा रिप्रेझेंटेशन. ती दयाळूपणाची आणि संयमाची प्रत्यक्ष उदाहरण आहे. शी इज द एम्बॉडिमेंट ऑफ काइंडनेस अँड पेशन्स. इलॅबोरेट म्हणजे सविस्तर स्पष्ट करणे, विस्ताराने सांगणे किंवा तपशीलवारपणे सांगणे. एक्सप्लेन इन डिटेल, एक्सपांड, क्लॅरिफाय. त्याने प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल सादर केला. ही सबमिटेड अँड इलॅबोरेट रिपोर्ट ऑफ द प्रोजेक्ट. कृपया या मुद्द्यावर थोडे सविस्तर स्पष्ट करा. प्लीज इलॅबोरेट ऑन दिस पॉइंट. इग्रिजियस म्हणजे अत्यंत वाईट, घोर, माफ न करता येण्याजोगा. शॉकिंग, आउटरेजेस, फ्लॅग्रंट, अपेलिंग. मानवी हक्कांचे अत्यंत गंभीर उल्लंघन सहन केले जाणार नाही. egregious violations of human rights will not be tolerated. effulgent म्हणजे तेजस्वी, झगमगणारा, प्रकाशमान. radiant, brilliant, luminous, shining. सूर्याच्या किरणांनी सकाळचे आकाश तेजस्वी झाले. The morning sky became effulgent with the sun's rays. extol म्हणजे फार प्रशंसा करणे, स्तुती करणे किंवा गौरव करणे. praise highly, glorify, acclaim. इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. Historians have extolled the bravery of छत्रपती शिवाजी महाराज. emanate म्हणजे उत्सर्जित होणे, बाहेर पडणे, प्रकट होणे. प्रकाश, वास किंवा भावना इत्यादी गोष्टी बाहेर पडणे. रेडिएट, ओरिजिनेट, गिव्ह ऑफ. फुलांमधून गोड सुवास पसरत होता. अ स्वीट फ्रेग्रन्स एमेंटेड फ्रॉम द फ्लावर्स. त्याच्या वागण्यातून आत्मविश्वास प्रकट होत होता. कॉन्फिडन्स एमेंटेड फ्रॉम हिज बिहेवियर. इफिजी म्हणजे प्रतिकात्मक पुतळे. डमी फिगर रिप्रेझेंटेशन. आंदोलनकर्त्यांनी भ्रष्ट नेत्यांचा पुतळा जाळला. द प्रोटेस्टर्स बर्न अँड इफिजी ऑफ द करप्ट लीडर. एंटेल
म्हणजे समाविष्ट असणे, अपरिहार्य असणे किंवा आवश्यक असणे. इन्व्हॉल्व, रिक्वायर, एम्प्लाय. या नोकरीसाठी सतत प्रवास करणे अपरिहार्य आहे. दिस जॉब एंटेल्स फ्रिक्वेंट ट्रॅव्हल. एक्झेम्पलरी, आदर्श, अनुकरणीय, उत्तम उदाहरण ठरणार. आयडियल, मॉडेल, आउटस्टँडिंग, कमेंडेबल. त्याचे प्रामाणिक वर्तन सर्वांसाठी आदर्श आहे. हिज ऑनेस्ट बिहेवियर इज एक्झेम्पलरी फॉर एव्हरीवन. एक्झिबिट म्हणजे दाखवणे, प्रदर्शित करणे किंवा व्यक्त करणे. डिस्प्ले, शो, डेमॉन्स्ट्रेट. त्याने कठीण परिस्थितीत मोठे धैर्य दाखवले. ही एक्झिबिटेड ग्रेट करेज इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. एक्सप्लिसिट, स्पष्ट, ठळक, कोणताही संदिग्धपणा नसलेला. क्लिअर, डायरेक्ट, डेफिनाइट, अनएम्बिग्युअस. शिक्षकांनी परीक्षेच्या नियमाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. द टीचर गेव एक्सप्लिसिट इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग द एक्झाम रूल्स. इक्विव्होकल म्हणजे द्विअर्थी, संदिग्ध, स्पष्ट नसलेला. ॲम्बिग्युअस, अनक्लिअर, वॅग्यू, डाऊटफुल. त्याचे उत्तर संदिग्ध होते आणि काहीच स्पष्ट झाले नाही. हिज आन्सर वॉज इक्विव्होकल अँड नथिंग बिकेम क्लिअर. एक्स्टंट म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला, अजूनही उपलब्ध किंवा जिवंत असलेला. या मंदिराचे काही प्राचीन शिलालेख आजही अस्तित्वात आहेत. सम एन्शियंट इन्स्क्रिप्शन्स ऑफ दिस टेम्पल आर स्टील एक्स्टंट. एंडॉव म्हणजे प्रदान करणे, देणगी देणे किंवा नैसर्गिक गुणांनी सज्ज करणे. ग्रँट, बिस्टॉ, प्रोव्हाइड, गिफ्ट. निसर्गाने तिला विलक्षण बुद्धिमत्तेने सज्ज केले आहे. नेचर हॅज एंडाउड हर विथ एक्सेप्शनल इंटेलिजन्स. उद्योगपतीने विद्यापीठाला मोठी देणगी प्रदान केली. द इंडस्ट्रियलिस्ट एंडाउड द युनिव्हर्सिटी विथ ए लार्ज डोनेशन. एन्थ्रॉल. आता इथे एन्थ्रॉलचं स्पेलिंग दोन्ही प्रकारे लिहिलं जातं. मंत्रमुक्त करणे, पूर्णपणे आकर्षित करणे किंवा भुरळ घालणे. कॅप्टिवेट, फॅसिनेट, मेस्मराइज, चार्म. त्याच्या कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हे स्टोरी टेलिंग एन्थ्रॉल्ड द ऑडियन्स. तर हे होते आजचे आपले ईवर्ड्स. फ्रेंड्स, जर कॉन्फिडंट इंग्रजी बोलायचं असेल तर मी तुम्हाला व्होकॅब्युलरीवर जास्त लक्ष द्या असं सांगेन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.